Hello friends, today we learn the DBMS language. तर DBMS च्या लँग्वेज किती आहेत ते आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी. तर सुरुवातीला बघूया DBMS लँग्वेज म्हणजे काय. DBMS has appropriate language and interface to express database queries and updates. म्हणजे ही एक अशी लँग्वेज आहे की तुम्हाला एक डेटाबेसला इंटरफेस प्रोव्हाइड करते आणि इंटरफेस थ्रू तुम्ही डेटाबेसमध्ये रिक्वेस्ट करू शकता डेटासाठी किंवा तुमचा डेटा जो तो अपडेट करू शकता. डेटाबेस लँग्वेज कॅन बी यूज्ड टू रीड, स्टोर अँड अपडेट डेटा इन डेटाबेस. म्हणजे डेटाबेस लँग्वेजच्या सहाय्याने तुम्ही डेटाबेसमधला डेटा रीड करू शकता, स्टोर करू शकता आणि तो अपडेट करू शकता. तर आपण या ठिकाणी वन बाय वन बघूया की डेटाबेसच्या लँग्वेज किती आहेत या ठिकाणी. टाईप्स ऑफ डेटाबेस लँग्वेज या ठिकाणी मी एक डायग्राममध्ये दाखवले. टाईप्स ऑफ डेटाबेस लँग्वेज काय. डेटाबेस लँग्वेज DDL, DCL, DML, TCL आणि DQL. तर टोटल ह्या 5 टाईप्स आहेत या ठिकाणी लँग्वेजचे. टोटल 5 टाईप्स त्यापैकी वन बाय वन आपण या ठिकाणी चेक करूया. डेटा डेफिनेशन लँग्वेज मीन्स DDL. DDL स्टँड फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. DDL स्टँड फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. DDL इज यूज्ड टू डिफाईन डेटाबेस स्कीमा. म्हणजे जो डेटाबेसचा स्कीमा आहे तो डिफाईन करण्यासाठी आपल्याला DDL लँग्वेज यूज करता येते. इट इज यूज्ड टू क्रिएट स्कीमा, टेबल्स, इंडेक्स, कन्स्टेंट ETC इन द डेटाबेस. म्हणजे याच्या सहाय्याने आपल्याला स्कीमा डिफाईन करता येतो. म्हणजे टेबल, इंडेक्स, कन्स्टेंट आपण या ठिकाणी डेटाबेसमध्ये डिफाईन करू शकतो. यूजिंग द DDL स्टेटमेंट यू कॅन क्रिएट द स्केलेटन ऑफ डेटाबेस. म्हणजे आपण DDL स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्या डेटाबेसचं स्ट्रक्चर थोडक्यामध्ये स्केलेटन क्रिएट करता येतो. डेटा डेफिनेशन लँग्वेज म्हणजे DDL इज यूज्ड टू स्टोर द इन्फॉर्मेशन ऑफ metadata like the number of tables and schemas, their names, index, columns in each table, constant etc. म्हणजे DDLच्या सहाय्याने आपल्याला बरंचसं काही या ठिकाणी करता येते. मेटा डेटा आपण मेंटेन करतो. म्हणजे डेटा अबाउट डेटा त्याला आपण मेटा डेटा म्हणतो. त्याच्यानंतर या ठिकाणी जे डेटाबेसमध्ये टेबल्स किती आहेत, त्या टेबल्सवरती स्कीमा कोणता आहे, त्याच्यानंतर इंडेक्स किती आहेत आणि तुमच्या प्रत्येक टेबलमध्ये कॉलम्स किती आहेत आणि त्याच्यावरती कन्स्टेंट कोणते आहेत. तर हे सगळं आपल्याला DDLच्या सहाय्याने करता येते. तर याच्या ठिकाणी DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेजचे आपण या ठिकाणी हे बघितले. आता याच्या ठिकाणी त्याचे स्टेटमेंट कोणते आहेत ते बघायचे आपल्याला वन बाय वन. तर DDLचे स्टेटमेंट या ठिकाणी क्रिएट इज यूज्ड टू क्रिएट ऑब्जेक्ट इन द डेटाबेस. म्हणजे क्रिएट नावाची जी स्टेटमेंट आहे याला आपण कमांडसुद्धा म्हणतो. म्हणजे या कमांडच्या सहाय्याने आपल्याला डेटाबेसमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करता येतात. तर ऑब्जेक्ट म्हणजे काय की या ठिकाणी आपण कन्सिडर करूया टेबल. कारण बेसिक लेवलवरती फक्त या ठिकाणी टेबल ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आपण यूज करणार आहोत. तसे बरेचसे ऑब्जेक्ट आहेत डेटाबेसमध्ये, ते तुम्हाला नंतर सांगितले. तर फर्स्ट ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी टेबल्स. तर इट इज यूज टू क्रिएट टेबल इन द डेटाबेस. म्हणजे टेबल क्रिएट करण्यासाठी आपलं डेटाबेस यूज करता येतं. नेक्स्ट आहे अल्टर. इट इज यूज टू अल्टर द स्ट्रक्चर ऑफ द डेटाबेस. म्हणजे अल्टर स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण डेटाबेसचं स्ट्रक्चर हे मॉडिफाय करू शकतो. म्हणजे चेंज करू शकतो किंवा अल्टर करू शकतो. नेक्स्ट स्टेटमेंट आहे ड्रॉप. ड्रॉप इट इज यूज टू डिलीट द ऑब्जेक्ट फ्रॉम द डेटाबेस. म्हणजे ड्रॉप ही एक अशी स्टेटमेंट आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला डेटाबेसमधला ऑब्जेक्ट रिमूव्ह करता येतो. परमनंटली वी वॉन्ट टू रिमूव्ह. इट इज यूज टू डिलीट द ऑब्जेक्ट फ्रॉम द डेटाबेस. Next, truncate. It is used to remove all records from tables. All records from tables. It is not equivalent to drop because drop completely removes the object from database, but truncate only remove all records from tables. म्हणजे तुमचे जे टेबल्समध्ये रेकॉर्ड्स आहेत ते फक्त डिलीट करतं, पण तुमचा जो ऑब्जेक्ट आहे टेबल तो तसाच डेटाबेसमध्ये असतो. म्हणजे हा दोन्हीमध्ये डिफरन्स आहे की ड्रॉप आणि ट्रंकेट. तर ड्रॉप कंप्लीट तुमचा टेबल डेटाबेसमधून रिमूव्ह करतो, पण ट्रंकेट टेबल रिमूव्ह न करता फक्त तुमचे टेबलमध्ये रेकॉर्ड्स हे रिमूव्ह करतो. तर या दोन्हीमध्ये हा डिफरन्स आहे. ट्रंकेट कधी यूज करायचा आणि ड्रॉप कधी यूज करायचा. ड्रॉप हा जर कंप्लीट ऑब्जेक्ट डेटाबेसमधून रिमूव्ह करायचा असेल तर यावेळेस आपण ड्रॉप यूज करतो. आणि ट्रंकेट जर फक्त आपल्याला टेबल्समध्ये रेकॉर्ड्स जर रिमूव्ह करायचे असतील आणि टेबल तसाच ठेवायचा असेल, म्हणजे टेबलचं स्केलेटन
हे तशाला तसंच पाहिजे असेल तर त्यावेळेस आपण ट्रंकेट यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिनेम. इट इज यूज टू रिनेम ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या स्टेटमेंटच्या साहाय्याने आपल्याला काय करता येतं, ऑब्जेक्टचं नेम चेंज करता येतं. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला एका टेबलचं नेम चेंज करायचं असेल दुसऱ्या टेबलच्या नावाने, आपल्याला जर तो आयडेंटिफाय करायचा असेल तर यू कॅन यूज द रिनेम स्टेटमेंट. अशा प्रकारे DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये या ठिकाणी क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम, तर असे टोटल 5 स्टेटमेंट आहे, म्हणजे 5 कमांड्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी नेक्स्ट आहे DML. तर त्याच्या अगोदर बघा, तर हे स्टेटमेंट कशासाठी यूज करायचे. These commands are used to update database schema. That why they come under data definition language. म्हणजे हे डेटाबेसचा स्कीमा कंप्लीट मॉडिफाय करण्यासाठी यूज करतात, म्हणून हे सगळं स्टेटमेंट डेटा डेफिनेशन लँग्वेजच्या अंडरमध्ये आहे. नेक्स्ट आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. तर ही सेकंड लँग्वेज आहे डेटा मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन्स मीन्स वी कॅन चेंज द डेटा इन डेटाबेस. Means we can insert data, we can update data, we can delete the data from database tables. या ठिकाणी DML काय आहेत. DML stand for data manipulation language. It is used for accessing and manipulating data in a database. म्हणजे तुम्हाला तुमचा डेटाबेसमधला डेटा तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि तो मॅनिपुलेट करू शकता. त्यासाठी आपल्याला DML स्टेटमेंट यूज करायचे. तर या ठिकाणी DML स्टेटमेंट 1 बाय 1 बघूया. DML स्टेटमेंट कोणते आहेत. इन्सर्ट. इट इज यूज्ड टू इन्सर्ट डेटा इन टू टेबल. म्हणजे जर आपल्याला डेटा हा टेबलमध्ये इन्सर्ट करायचा असेल तर इन्सर्ट स्टेटमेंट म्हणजेच आपण इन्सर्ट कमांडच्या साहाय्याने आपण टेबल्समध्ये डेटा इन्सर्ट करू शकतो. तर या ठिकाणी इन्सर्ट कमांडच्या साहाय्याने आपण डेटाबेसमध्ये म्हणजे टेबल्समध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करू शकतो. तर इन्सर्टसाठी इन्सर्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आहे या ठिकाणी अपडेट. इट इज यूज्ड टू अपडेट एक्झिस्टिंग डेटा विदिन अ टेबल. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो. इट इज यूज्ड टू अपडेट एक्झिस्टिंग डेटा विदिन अ टेबल. म्हणजे जो ऑलरेडी आपल्याकडं टेबल आहे तर त्या टेबलमधले जो काय डेटा आहे एक्झिस्टिंग डेटा आहे तो फक्त आपल्याला अपडेट करता येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सपोज कोणाचा ॲड्रेस चेंज करायचा असेल तर तुम्ही तो ॲड्रेस चेंज करू शकता, किंवा कॉन्टॅक्ट नंबर चेंज करायचा असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर चेंज करू शकतो. म्हणजे एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन चेंज करण्यासाठी अपडेट स्टेटमेंट म्हणजे अपडेट कमांड आपल्याला यूज करता येते. नेक्स्ट स्टेटमेंट आहे डिलीट. इट इज यूज टू डिलीट ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम अ टेबल. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला टेबल्समध्ये रेकॉर्ड डिलीट करायचे असतील तर आपण डिलीटच्या साहाय्याने सुद्धा पूर्ण रेकॉर्ड्स डिलीट करू शकतो. तर इट कॅन बी यूज ओनली डिलीट रेकॉर्ड बट टेबल स्ट्रक्चर इज रिमेन. म्हणजे इट वर्क लाईक ॲज अ सेम ट्रंकेट कमांड. ट्रंकेटमध्ये ज्या प्रकारे रेकॉर्ड डिलीट होतात तशी या ठिकाणी डिलीटच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला रेकॉर्ड डिलीट करता येतात. पण या ठिकाणी डिलीटने आपल्याला पर्टिक्युलर रेकॉर्डसुद्धा डिलीट करता येतात, पूर्ण डिलीट करता येत नाहीत. तर या ठिकाणी ट्रंकेटमध्ये काय होतात की इट कॅन बी डिलीट ऑल रेकॉर्ड्स बट डिलीट कमांडच्या साहाय्याने आपल्याला स्पेसिफाईड रेकॉर्ड्स तुम्ही डिलीट करू शकता. तुम्हाला जे रेकॉर्ड्स आपल्याला पाहिजे नाही तर ते रेकॉर्ड्स आपण डिलीट करतो. फॉर एक्झाम्पल जर एक रेकॉर्ड आपल्याला कमी करायचं असेल त्याच्या ID किंवा नेमनुसार आपण ते रेकॉर्ड त्या टेबल्समधून आपल्याला रिमूव्ह करता येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मर्ज. इट परफॉर्म द मर्ज ऑपरेशन, इन्सर्ट और अपडेट ऑपरेशन. अप्पर सेट म्हणतो ऑपरेशन याला. ॲक्च्युली हे मर्ज आहे. म्हणजे जर आपल्याला कंबाईन करायचं असेल इन्सर्ट किंवा अपडेट, म्हणजे एकापेक्षा जास्त रेकॉर्ड आपल्याला इन्सर्ट करायचे असतील तर ते मर्ज करू शकतो, किंवा आपण अपडेट करायचे असतील तर ते अपडेट करण्यासाठी आपण मर्ज सायने आपलं यूज करता येते. पण मर्ज ही जी कमांड्स आहे ती आता ही यूज होत नाही रिअरली, कारण हे जे ओल्ड व्हर्जन होते ओरॅकल त्याच्यामध्ये यूज होते. आता जे लेटेस्ट ओरॅकल 10G किंवा 12C आहे त्याच्यामध्ये यूज होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बघूया आपण. DCL म्हणतो याला आपण, डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज DCL स्टँड फॉर डेटा कंट्रोल लँग्वेज. इट इज यूज्ड टू रिट्रीव द stored or saved data. The DCL execution is transactional. It is also has a rollback parameters. म्हणजे हे
जे आपण या ठिकाणी जे ट्रान्झॅक्शन करतो म्हणजे डेटाबेसवरती जे काय ऑपरेशन करतो तर ते ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी हे स्टेटमेंट यूज केले जातात म्हणजे कमांड्स. या ठिकाणी ग्रँट आहे. इट इज यूज्ड टू गिव्ह युजर ॲक्सेस प्रिव्हिलेज टू अ डेटाबेस. म्हणजे जर युजरला काही प्रिव्हिलेजेस म्हणजे परमिशन्स जर द्यायचे असतील तर परमिशन देण्यासाठी या ठिकाणी ग्रँट स्टेटमेंट म्हणजे ग्रँट कमांडच्या सहाय्याने आपण युजर्सला परमिशन देऊ शकतो. म्हणजे जर एखाद्या युजर्सला डेटाबेसचा ॲक्सेस करायचा असेल तर तो ॲक्सेस करण्यासाठी त्याला आपण प्रिव्हिलेजेस म्हणजे परमिशन्स हे आपण ग्रँट कमांडने आपल्याला अलोकेट करता येतं. नेक्स्ट स्टेटमेंट आहे रिवोक. म्हणजे ज्या प्रकारे आपण ग्रँटनं जर काही प्रिव्हिलेजेस म्हणजे काही परमिशन्स दिले असतील तर ती परमिशन काढून घ्यायची असेल तर रिवोक स्टेटमेंट म्हणजे रिवोक कमांडने आपल्याला त्या परमिशन्स काढून घेता येतात. इट इज यूज्ड टू टेक बॅक परमिशन फ्रॉम द युजर्स. म्हणजे युजर्सला जर आपण काही परमिशन अलोकेट केले असतील तर त्या परमिशन्स आपल्याला काय करता येतात, काढून घेता येतात. तर अशा प्रकारे DCLमध्ये हे दोन स्टेटमेंट आहेत, ग्रँट आणि रिवोक. म्हणजे डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेजला आपल्याला ग्रँट आणि रिवोकच्या सहाय्याने आपण परमिशन देऊ शकतो आणि रिवोकने आपल्याला परमिशन काढून घेता येतात. तर नेक्स्ट आहे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. त्याला आपण TCL म्हणतो. TCL म्हणजे काय? TCL इज यूज्ड टू रन change made by DML statement. The TCL can be grouped into a logical transactions. तर TCL ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज म्हणतो. तर या ठिकाणी जे काही DML थ्रू डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज थ्रू जे काही आपण स्टेटमेंट यूज करतो तर त्या स्टेटमेंटवरती कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला TCL यूज करता येतं. तर TCL कोणतं आहे? या ठिकाणी कमिट. इट इज यूज्ड टू सेव्ह द ट्रान्झॅक्शन ऑन द डेटाबेस. म्हणजे जर तुम्ही डेटा इन्सर्ट करत असाल DML स्टेटमेंटमध्ये आपण इन्सर्ट स्टेटमेंट बघितलं आहे. युजिंग इन्सर्ट स्टेटमेंट वी कॅन इन्सर्ट द डेटा इन टेबल. तर तो जर इन्सर्ट केला डेटा हा डेटाबेसमध्ये आपल्याला परमनंटली स्टोअर करायचा असेल तर कमिट स्टेटमेंट म्हणजे कमांडच्या सहाय्याने आपण यूज करतो. इट इज यूज्ड टू सेव्ह द ट्रान्झॅक्शन ऑन द डेटाबेस. म्हणजे कमिटच्या सहाय्याने आपण जे काही डेटाबेसमध्ये मॉडिफिकेशन केले तरी ती मॉडिफिकेशन आपल्याला परमनंटली सेव्ह करता येतात. नेक्स्ट स्टेटमेंट आहे रोल बॅक. इट इज यूज्ड टू रिस्टोर द डेटाबेस टू ओरिजिनल सिन्स द लास्ट कमिट. म्हणजे जर तुम्ही काही मॉडिफिकेशन केले असतील, एखादं रेकॉर्ड अपडेट केलं असेल आणि डिलीट केलं असेल आणि ते जर आपल्याला रेकॉर्ड्स वाटलं की रोल बॅक करायचं आहे म्हणजे प्रिव्हियस आपल्याला जे पोझिशन आहे टेबलची ही प्रिव्हियस पोझिशन आपल्याला पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण रोल बॅक करू शकतो. इट इज लाईक सेम इन वर्डमध्ये जसं आपण अंडू करतो म्हणजे जे काही चेंजेस झाले असतील तर ते पाहिजे नसतील पुन्हा रिव्हर्स पाहिजे असतील तर आपण या ठिकाणी रोल बॅक करू शकतो. म्हणजे आपल्याला प्रिव्हियस चेंजेस जर पाहिजे असतील तर या ठिकाणी आपण ओरिजिनल रोल बॅकच्या सहाय्याने आपल्याला रिस्टोर करता येते. इट कॅन बी यूज ॲज अ रिस्टोर. नेक्स्ट आहे सेव्ह पॉईंट. सेट अ पॉईंट इन ट्रान्झॅक्शन टू रोल बॅक लॅटर. आता सेव्ह पॉईंट असा एक कन्सेप्ट आहे की या ठिकाणी तुम्ही सेव्ह पॉईंट जर इट इज लाईक सेम बुक मार्क म्हणजे जसं आपण बुक मार्क करतो तसं या ठिकाणी जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असाल प्रत्येक ट्रान्झॅक्शनला जर आपण या ठिकाणी ॲज अ सेव्ह पॉईंट आपण क्रिएट केली असेल तर मग तुम्हाला कोणत्या सेव्ह पॉईंटपासून डेटा हा रोल बॅक करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रोल बॅक करू शकता. तर हा सेव्ह पॉईंटसुद्धा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी खूप लेंदी आपले रेकॉर्ड इन्सर्ट होतात त्या ठिकाणी आपण सेव्ह पॉईंट आपल्याला यूज करता येतं. तर हे आपल्याला जास्त प्रॅक्टिकली ज्यावेळेस आज कळेल की रोल बॅक कसं करायचं तर त्यावेळेस या ठिकाणी सेव्ह पॉईंटचा आपल्याला यूज करता येतो. आणि लास्ट आहे आपल्याकडं डेटा क्युरी लँग्वेज. डेटा क्युरी लँग्वेज काय? DQL इज यूज्ड फॉर ॲक्सेसिंग ऑल डेटा फ्रॉम डेटाबेस ऑर सिलेक्टेड डेटा फ्रॉम डेटाबेस. म्हणजे जर DQLच्या सहाय्याने तुम्ही सगळ्या टेबलमधला डेटा ॲक्सेस करू शकता किंवा मग सिलेक्टेड डेटा ॲक्सेस करू शकता. इट इज यूज्ड टू फेचिंग डेटा फ्रॉम डेटाबेस. थोडक्यामध्ये डेटा ॲक्सेस करण्यासाठी या ठिकाणी DQL म्हणजे डेटा क्युरी लँग्वेजचा यूज केला जातो. तर या ठिकाणी एकच स्टेटमेंट आहे सिलेक्ट. इट इज यूज्ड टू रिट्रीव्ह डेटा फ्रॉम डेटाबेस. रिट्रीव्ह म्हणजे फेच करणे किंवा ॲक्सेस करणे. म्हणजे डेटाबेसमधून डेटा जर आपल्याला ॲक्सेस करायचा असेल तर सिलेक्ट कमांड किंवा सिलेक्ट स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्याला डेटाबेस ॲक्सेस करता येतो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण टोटल DBMSच्या लँग्वेजमध्ये 5 लँग्वेज बघितल्या आहेत. तर आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स.